हाय हॅलो नमस्कार मंडळी. होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज सकाळी सकाळी मी तुमच्यासोबत माझ्या गुरुवारच्या पूजेसोबत मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, जसा जसा प्रकट दिन जवळ येतो आहे तसं तसं काही गोष्टींची आतुरता वाढते आहे. पण बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी आहेत की मी ज्यांना आधी सांगितलेल्या सेवांप्रमाणे सेवा करता आलेल्या नाही आहेत. म्हणजे 21 दिवस 11 दिवस सेवा करता आलेल्या नाही आहेत. एक दुःख असतं मनात की मला करायचं होतं पण करायचं राहिलं, पण ते करता आलं नाही. तर तुम्ही काय करू शकतात हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ही कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवर्जून, म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओज तुम्हाला लगेच कळतील. आणि नोटिफिकेशनचे बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन लगेच येतं तुम्हाला व्हिडिओ पडला की. तर मागील काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला की तुम्हाला 21 दिवस आधी कोणती सेवा करायची आहे, 11 दिवस आधी कोणती सेवा करायची आहे. पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी कोणती सेवा करायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही आवर्जून सगळ्यात पहिली सेवा, तुम्हाला ग्रंथ वाचायला नाही जमते, तुम्हाला पारायण करायला नाही जमते, तुम्हाला यापैकी कोणतीही गोष्ट जमत नाहीये, पण तुम्हाला स्वामी सेवा तर करायची आहे, स्वामी सेवा सोडायची नाहीये, तर तुम्ही काय करू शकताय. बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी असतात की ज्यांना स्वामी सेवा करण्यासाठी घरात परमिशन नसते. बऱ्याच जणींचा प्रश्न हा असतो की ताई तुम्ही म्हणताय की स्वामी सेवा करताना मांसाहार वर्ज्य करा, पण आमच्या घरातले मांसाहार करतातच आहेत, ते सोडत नाही आहेत. तर घरातले करतायत, त्यांना करू देत. तुम्हाला बनवून द्यायचं काम आहे, तुम्ही बनवून द्या, पण फक्त तुम्ही स्वतः मांसाहार करायचा नाही आहे. मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही जर स्वतः मनाने जर पवित्र असाल, शुद्ध असाल, तर देव तुमची सेवा स्वीकारतो. त्यामुळे आपली स्वामी सेवा करण्याआधी सगळ्यात महत्त्वाचा नियम असतो, तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर फक्त मांसाहार तुम्ही वर्ज्य करायचा आहे. सोमवार, गुरुवार, शनिवार, त्यानंतर एकादशी, चतुर्थी, इतर शिवरात्री वगैरे असे काही जे सणवार असतात त्या दिवशी तुम्ही मांसाहार वर्ज्य करायचा आहे. आणि पारायण जर करायचं असेल तर तुम्ही जोपर्यंत अखंड पारायण जर तुम्ही करणार असाल, म्हणजे 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा जर तुम्ही पारायण करणार असाल तर आवर्जून त्या काळात मांसाहार वर्ज्य करा. पण तुम्ही जर आजच्या दिवसच पारायण करताय, तुम्ही कोणताही संकल्प न करता पारायण करत आहात, तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे मांसाहार करण्यामध्ये. पण तुम्हाला जर प्रकट दिनापर्यंत सेवा करायची आहेत, मोजून आज रविवार, म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, बुधवार स्वामी प्रकट दिन आहे, म्हणजे मोजून 4 दिवस राहिलेले आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जर आत्तासुद्धा पारायण करायची इच्छा असेल, एक दिवस तुम्हाला एक पारायण करायचं आहे, 2 पारायण करायचं आहे, 4 पारायण करायचे, तर तुम्ही आवर्जून तेवढा काळ मांसाहार वर्ज्य करा. एका दिवसात तुमचं एक पारायणसुद्धा पूर्ण होतं. साधारण 1.5 ते पावणे 2 तास लागतात पारायण करण्यासाठी. स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला जो समोर ग्रंथ दिसतो आहे त्याचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 1.5 तास, पावणे 2 तास लागतात. तर तुम्ही एक दिवसात एक पारायण या पद्धतीने तुम्ही 4 पारायण, 5 पारायण तुम्ही पूर्ण करू शकता तुमची इच्छा असेल तर. किंवा तुम्हाला जर एकच पारायण करायचं आहे तर आज 3 अध्याय, 7 अध्याय, उद्या 7 अध्याय आणि परवा 7 अध्याय असे तुम्ही एक पारायण पूर्ण करू शकता. तुमची इच्छा असेल तशी तुम्ही पारायण पूर्ण करू शकता. तर पहिली सेवा झाली ही पारायण. पण ज्यांना पारायण करण्यासाठी वेळ मिळत नाही, घरात परमिशन नाही आहे, तर त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो. सगळ्या सेवांपेक्षा स्वामी समर्थ महाराजांचा अखंड नामजाप यासारखी कोणतीही सेवा नाही आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. काही मैत्रिणी असतात की ज्यांना असं वाटतं की मी स्वामी सेवा करायला लागल्यापासून खूप अडचणी येत आहेत, संकट येत आहेत, प्रॉब्लेम येत आहेत, सेवा पूर्ण होत नाही आहे. तर मला असं वाटते तुम्ही जिथे आहात, म्हणजे तुम्ही घरकामात आहात, तुम्ही जॉबवरती आहात, तुम्ही प्रवासात आहात, तुम्ही बाहेर आहात, कुठेतरी नातेवाईकाकडे आहात, पण तुम्ही प्रत्येक गोष्ट करत करत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
हा अखंड नामजाप मनातल्या मनात करू शकता. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे. मी जेव्हाही बघते ना तेव्हा मला स्वामी समर्थांचं दर्शन घडतं असं मला वाटतं. आणि त्यावेळी आपसुक श्री स्वामी समर्थ हे मनातल्या मनात मी म्हणते, स्वामी महाराज मला तुमचं दर्शन झालं, स्वामी महाराज मला तुमचं दर्शन झालं. त्यानंतर अजून तुम्ही एक हे म्हणू शकता, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हा मंत्र जाप सुद्धा तुम्ही म्हणू शकता. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही जिथे आहात, ज्या परिस्थितीत आहात, अडचणीत, संकटात, कोणत्याही गोष्टीत असाल, तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं नाम जपा. स्वामी महाराज तुम्हाला 100% जपतील. स्वामी महाराज म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. आणि ज्या वेळेस मी प्रत्येक संकटात असते ना त्यावेळेस मला खरंच असं वाटत असतं की स्वामी महाराज खरंच माझ्या पाठीशी आहेत. कारण कोणतंही संकट असू दे, कोणतीही छोटा मोठा कोणताही प्रॉब्लेम असू दे, मला माझ्या घरात एखादी महत्त्वाची वस्तू जरी सापडत नसेल ना तरी माझं पटकन श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि असं होतं की पुढच्या काही क्षणांमध्ये ती गोष्ट माझ्या समोर असते. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या छोट्या मोठ्या अडचणींमध्ये, छोट्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये, छोट्या मोठ्या संकटात स्वामी माझ्या सोबत असतात. त्यामुळे मैत्रिणींनो, आवर्जून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा नामजाप करा. स्वामी सदैव तुम्हाला सोबत राहतील, तुमच्या मदतीला राहतील. त्यानंतर येते ती तारक मंत्राची सेवा. तर तारक मंत्राची सेवा म्हणजे काय, तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणताना तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलेलं आहे की तारक मंत्र म्हणताना अगरबत्ती लावा, एक पाण्याचा ग्लास जवळ घ्या, तुमचा डावा किंवा उजवा हात त्या ग्लासवर ठेवा आणि निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. हा जो तारक मंत्र आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे, तो तुम्ही आवर्जून बघा, पूर्ण दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर हा मंत्र तुम्ही 11 वेळा जाप करायचा आहे. एका वेळेस 11 वेळा म्हणायचा, 1 मिनिट पण लागत नाही तुम्हाला एकदा मंत्र म्हणायला. तर मैत्रिणींनो, हा तारक मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणा, 1 वेळा म्हणा, पण जर तुम्हाला अखंड जाप करता आला तर आवर्जून करा. तुम्हाला म्हणता नाही आला तर मोबाईलला, यूट्यूबला तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू प्ले ठेवा. तारक मंत्र, या मंत्रातच सगळं आहे. तुम्हाला तारणारा मंत्र, तुम्हाला प्रत्येक संकटातून तारणारा मंत्र, त्यासाठी तो तारक मंत्र आहे. म्हणजे तुमच्या घरातल्या अडचणी असतील, तुमच्या बिझनेसमधल्या अडचणी असतील, शिक्षणातल्या अडचणी असतील, नोकरीतल्या अडचणी असतील, कोणत्याही अडचणी असू दे, तुमच्या नवरा बायकोच्या नात्यातल्या अडचणी असतील, कोणत्याही अडचणी असू दे, तुम्ही फक्त हे तारक मंत्र म्हणा 11 वेळा. त्यानंतर ती अगरबत्ती जी तुम्ही बाजूला लावलेली असते त्याची चिमूटभर अंगारा घ्यायचा आहे, त्याचा तो पाण्यात मिक्स करायचा आहे. तुमच्या घरातल्या सगळ्यांना द्या किंवा ऑफिसमध्ये शिंपडा, तुमच्या मालावरती शिंपडा. हे एक प्रकारचं अमृत झालेलं असतं, अभिमंत्रित पाणी असतं, ते तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटातून बाहेर काढू शकतं. तर ह्या काही सेवा आहेत. त्यानंतर तुम्ही स्वामी स्तवन म्हणू शकता. त्यानंतर तुम्ही औदुंबर वृक्ष असतं, म्हणजे उमराचं जे वृक्ष आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की गुरुचं स्थान आहे, दत्तगुरु निरंतर त्यामध्ये वास करतात. तर त्याच्या तुम्हाला प्रदक्षिणा 11, 21, 51, 101 तुम्हाला जितक्या प्रदक्षिणा मारता येतील तितक्या प्रदक्षिणा मारा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्या. खरंच मी तुम्हाला मैत्रिणींना सांगते, स्वामी प्रकट दिन, दत्त जयंती, अशा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या दिवशी तुमच्या असंख्य अशा इच्छा पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला मला असं वाटतंय तुम्ही जितकं देवासाठी करताय ना त्याच्या 4 पट 10 पट देव तुम्हाला देत असतो. त्यामुळे तुम्ही एक कोणती तरी एक सेवा करा यातली आणि निरंतर स्वामींचा आशीर्वाद मिळवा, मला तरी असं वाटतं. त्यामुळे या प्रकट दिनाला मी आवर्जून माझ्याच्याने, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, 11 गुरुवारचं मी व्रत सुरू केल्यानंतर माझी जी इच्छा होती ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि त्यानंतर मी खूप काही सेवांना सुरुवात केलेली आहे. माझ्याच्याने बाकीचं काहीच नाही झालं तरी पण मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अखंड नामजाप करत असते. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्हाला जसा वेळ मिळतोय, जसा
म्हणजे तुम्ही कुठेही सेवा करू शकताय. तुम्हाला जर तुमच्या घरात परमिशन नसेल तर बेडरूममध्ये तुमच्या बसून एक स्वच्छ जागेवरती बसून तुम्ही फक्त बेडवर बसून सेवा करू नका, पण तुम्ही कुठेही बसून सेवा करू शकता. तर चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल, आजच्या माझ्या सांगितलेल्या सेवा आवडल्या असतील किंवा ह्या व्हिडिओमधलं 1% जरी तुम्हाला काही आवडलं असेल तर आवर्जून मला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. काही चुका झाल्या असतील त्यासुद्धा लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. तुम्ही एक सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला तितकाच उत्साह मिळतो पुढच्या सेवा तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर चला तर मैत्रिणींनो, आत्ता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी होऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.